नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की 17वा हप्ता जो आहे, काही लोकांना, काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे, काही लाडक्या बहिणींना अजून पण मिळालेला नाही. आज 5 तारीख आहे. 31 डिसेंबर नंतर वितरण थांबले का असं म्हणायचं का मग? काही बहिणींना अपात्र त्यांनी केलंय का? जर असं केलं असेल तर निकष काय आहे? म्हणजे काय त्याच्यामागे शासनाने अटी लावल्यात ते स्पष्टपणे सांगायला पाहिजे. कारण 17वा हप्ता विना अटीचा आहे असल्याचे सांगितले गेले होते. कारण 16 हप्ता ज्यांना भेटलेला त्यांना 17वा हप्ता मिळणारच आहे. कारण 18 हप्त्यापासून त्या ई-के-वाय-सीच्या अटी जरूर असतील. पण आतापर्यंत जे आहे ते आतापर्यंत जो 17वा हप्ता आहे तो सगळ्यांनाच भेटायला पाहिजे. एका दिवसामध्ये वितरण हे कधीही समाप्त होत नसतं. पण आज 5 जानेवारी आहे. आज सोमवार आहे आणि जवळपास 5 दिवसापासून पैसे प्रलंबित आहेत आपल्या लाडक्या बहिणींचे. लाखो लाडक्या बहिणी त्या पैशाच्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. म्हणूनच असं म्हणजे सरकारने स्पष्ट करायला पाहिजे की वितरण का थांबले? अपात्र केले का? त्याचं काय कारणाने अपात्र केले? एकूण किती महिलांना 17वा हप्ता दिला? अजून किती महिला बाकी आहेत? आणि वितरण पुन्हा कधी सुरू करणार याची अधिकृत अपडेट हे जे आहेत आदित्य तटकरेंनी द्यायला पाहिजे. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की किमान आज तरी वितरण सुरू करा. कारण आणि जर नसेल करायचं त्याच्यामागे काहीतरी स्पष्टीकरण द्या, की जेणेकरून जी योजनेची पारदर्शकता आणि विश्वास जो आहे तो टिकून राहील. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचा लाभ जरूर मिळेल. फक्त गरज आहे स्पष्ट माहिती आणि वेळेवर वितरणाची. तर आपण हीच सध्याच्याला आपल्या लाडक्या बहिणींकडनं हीच अपेक्षा आहे, की लवकरात लवकर वितरण चालू करावं. कारण एका दिवसामध्ये वितरण काही होत नसतं आणि जर तसं काही डी काही प्रॉब्लेम असेल वेबसाईटला वितरण न होण्यासाठी, तर तसंही स्पष्ट करावं. म्हणजे आम्ही तरी म्हणजे वाट तरी नाही बघणार आणि ते स्पष्टीकरण नंतर क्लिअर करावं, की कुणाला पैसे भेटणार आहे, कुणाला नाही भेटणार आहे. कारण 17 हप्त्याला तसं पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारची अट नाहीये. तर अट नसल्यामुळं जो हप्ता आहे तो हप्ता सर्व लाडक्या बहिणींना सरसकट भेटायलाच पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंटमध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद.